राजकीय स्थैर्याचा तुम्ही उल्लेख केला. यात कुठेतरी पावलं उचलण्याची गरज आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर महाराष्ट्र कसा अग्रेसर होईल? राजकीय स्थैर्य नाही आपण कसं काय म्हणू शकतो? ज्या आघाडीकडे 215 पेक्षा जास्त आमदार आहेत असं देशामध्ये कुठेही नाही. अजूनही चर्चा चालू आहे पात्र अपात्र आमदार. ठीक आहे, ते शेवटी मगाशी जसं साहेबांनी सांगितलं तसं ते एक ज्युडिशरी मॅटर आहे, त्याच्यामधनं जो काही न्याय व्हायचा तो होईल. परंतु सध्या 215 ज्यांच्याकडे आमदार आहेत ते सगळ्यात, मला असं वाटतं, सगळ्यात देशातलं भक्कम सरकार आहे. आणि मला असं वाटतं की आपली टेंडन्सी काय उद्योगासाठी, आपल्याला काय करायचं आहे हे जर आपण उद्योजकांना सांगितलं तर नक्की उद्योजक येतात. साधं मी उदाहरण तुम्हाला सांगतो. परवा आम्ही उद्योगरत्न देऊन रतन टाटा साहेबांचा सत्कार केला. आता हे कदाचित काही लोकांना मी सांगितल्यानंतर दुःख वाटेल. IT मध्ये स्वतः रतन टाटा साहेबांनी मला सांगितलं, अरे उदय म्हणाले, माझं एक प्रपोजल 2 वर्षापासून पेंडिंग आहे. तुम्ही माझ्या जमिनीखालनं भुयारी रेल्वे नेताय, माझ्या जमिनीखालनं अजून काय काय करताय, माझ्या जमिनीखालनं केबलिंग टाकताय, मला वर बांधकाम करायला देत नाही, आणि मी बांधकाम करायला गेलो की मलाच 200 कोटी रुपयाचा दंड लावताय. ही कुठची प्रक्रिया आहे? म्हणून मी त्यांना विचारलं की मी ह्याची माहिती घेतो, मला काही माहिती नाही, कारण 200 कोटी रुपये एखाद्याला माफ करणं परत टीका टिप्पणी होऊ शकते. म्हणून मी अभ्यास केला त्या प्रकरणाचा. 10,000 कोटीचा IT पार्क टाटा समूह करतोय आणि त्यांना जी जमीन दिलेली आहे त्याच्या जमिनीखालनं सगळं चाललेलं आहे. भुयारी मेट्रो, भुयारी हे, भुयारी ते. आणि ज्यावेळी ते बांधकाम करायला जातात त्यावेळी त्यांना सांगितलं जातं की बांधकाम करू नका. आणि दुसरीकडनं MIDCनं 2 वर्षापूर्वी असं केलं की त्यांनी बांधकाम केलं नाही म्हणून त्यांना 200 कोटी रुपयाचा दंड पण ठोठवला. मग आम्ही बोर्डात ज्यावेळी चर्चा केली, आम्ही आमच्या विधी न्याय विभागाला विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे नुसतं पेंडिंग ठेवलेलं प्रकरण आहे. म्हटलं कशासाठी ठेवलेलं पेंडिंग प्रकरण आहे? आता त्यांनी मग ते कसं मला सांगणार? तर मी बघितलं तर 200 कोटी रुपयाचं आहे म्हणून पेंडिंग राहिलं असं ते बोलू शकत नाही. पण मी समजून घेतलं हे कदाचित 200 कोटी रुपयाचं प्रकरण, दंड माफ करायचं आहे म्हणून कदाचित तसंच ठेवलेलं असेल. मी स्वतः परत रतन टाटा साहेबांना भेटायला गेलो, सगळे कागदपत्र घेऊन गेलो आणि त्यांच्याकडनं कमिटमेंट 2 घेतल्या मी. एक, त्यांना मी सांगितलं की हे माफ शासन नक्की करेल, करण्याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे, पण याच्या बदल्यात तुम्ही एक करा. आम्ही जेव्हा जर्मनीला जातो, आम्ही जेव्हा भारताच्या बाहेर जातो, तर तुम्ही गाड्या ज्या बनवता त्याचा म्युझियम आम्ही तिकडे बघतो. उदाहरणार्थ काही कालावधीपूर्वी टाटानी मर्सिडीज बनवली, पण मर्सिडीजचं म्युझियम तिथं आहे. आज सुद्धा मला असं वाटतं की लँड रोवर की रेंज रोवर टाटा बनवतं, आजही जगुआर टाटा बनवतं. आणि मी त्यांना अशी विनंती केली, जगातलं वर्ल्ड क्लास टाटांचं म्युझियम तुम्ही बनवा, त्याच्यासाठी देखील जागा आम्ही मोफत देतो. आता 2 मिशनवर आम्ही काम करतोय की 10,000 कोटीचं IT सेक्टर त्यांचं जे डेव्हलप करायचं त्यांना आम्ही मदत करतोय. आणि त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिला की मी 100% माझ्या सगळ्या मॅनेजमेंटला सांगून हे म्युझियम महाराष्ट्राचं नाही देशाचं एक चांगलं म्युझियम हवं, यासाठी 300 कोटी रुपये मी खर्च करतो. मला सांगा ह्याच्यामध्ये आमचा काय स्वार्थ आहे? पण काही लोक फोटो काढण्यापुरते रतन टाटांकडे गेले. पण आम्हाला उद्योग द्या, आमच्या जर काही चुका असतील तर त्या आम्ही दूर करू हे सांगायला आम्ही गेलो. त्याच्यामुळे उद्योग नक्की वाढतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.